येस, चला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. पेण तालुका बिग बॅश लीग 2026 आपण पाहतोय आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती मात्र ऑफ साईडला खेळलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. वाह! करावं तेवढं कौतुक कमी आहे. जर्सी क्रमांक 10 आपण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. निलेश पाहायला मिळेल. काय फिल्डिंग केली आहे. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. मिडॉनच्या दिशेनं तैनात आहे आणि अगदी त्याच वेळेला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. प्रत्येक षटकाराला तब्बल ₹500 रोख पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ते माननीय श्री मयुरेशजी लाड यांच्याकडून. गोलंदाजी मार्कवरती आपण रमाकांत यांना पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक चांगली धाव पाहायला मिळाली आणि अर्थात धाव फलकाचा देखील या ठिकाणी श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती. आणि आता मात्र फलंदाजी मार्कवरती फलंदाज सूरज. येस अप, या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाला मात्र बीट केलाय. चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर कट होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि कट झाल्यानंतर मात्र बॅट आणि बॉलचा फारसा काही चांगला संबंध नाही. अर्थात यष्टीरक्षक कोणती चूक करणार नाहीत आणि निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा जबरदस्त डिलिव्हरी, वेग वेग आणि फक्त वेग पाहायला मिळतोय. फलंदाजाला अक्षरशः बीट करून सोडतोय. चेंडू येतोय कधी, जातोय कधी, अगदी कानाला फुंकर मारून जावा ना त्याप्रमाणे परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण गोलंदाजी मार्कवरती रमाकांत याच्याकडून आपण पाहतोय. 3 चेंडूंमध्ये 1 धाव फक्त खर्च केलेली आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने आपल्याला एक पाहायला मिळतंय. तर बंटी आपल्याला तैनात दिसत आहेत ते लॉंगॉनच्या दिशेनं. येस, यावेळेला मात्र व्हेरिएशन्स दाखवलाय. स्लोवर वन पाहायला मिळाला. अगदी रिलीज पॉइंट पर्यंत चेंडूवरती आपले फिंगर्स रोल केलेले पाहायला मिळाले आणि परिणाम काय झालाय तर अतिशय योग्य या ठिकाणी आपल्याला स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला मात्र पूर्णपणे बीट केलं जातंय. व्हेरिएशन्स आपल्या ताफ्यातून बाहेर काढताना पाहायला मिळतात. बघा, आधीचा चेंडू पाहिला तर अतिशय वेग पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा स्लोवर वन. एक नक्कीच कौतुक करावं लागेल. कौशल्य दाखवताना रमाकांत आपल्याला पाहायला मिळतोय. येस, या वेळेला मात्र संयमाचा बांध फोडणारा फटका येईल. चेंडू येतोय सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. षटकार. काय जबरदस्त फटका मारलाय. अगदी बाहुबलीप्रमाणे फटका मारताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आमचे गुणलेखक मित्र आम्हाला संदीपदादा भोईर सांगतायत की नाही, हा फटका अगदी बाहुबलीने मारावा ना, अगदी त्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय. म्हणजे पाहिलं तर रमाकांत यांची आपण ओव्हर पाहिली तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती, जिथे निलेश यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. खऱ्या अर्थाने पाहिलं तर निलेश यांचं वय 40 पेक्षा जास्त आहे. 40 प्लसचा प्लेअर आहे. पण तरीसुद्धा या वयामध्ये जर का अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होत असेल तर करावं तेवढं कौतुक कमी आहे. हे क्रिकेटबद्दलचं प्रेम आहे. येस, यावेळेला मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. अर्थात गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा पूर्ण होत आहेत का? येस, सेफली पूर्ण होतील आणि या 2 धावांसहितच धावसंख्या मात्र सरसावते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील त्या 9 बिनबाद. निश्चित रूपाने एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय या ओव्हरचा लेखाजोखा. तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती. त्याच्यानंतर मात्र येस, रिव्ह्यू घेतला जातोय. या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय देशमुख सर. आपण पाहतोय भली मोठी स्पर्धा अगदी स्वाभिमानाची, अभिमानाची पेण तालुक्याची स्पर्धा आणि जो अभिमान आपण बाळगला मित्रांनो, या आपल्या तालुक्याचे अनबान शान जे आपण बाळगतोय आणि त्या शानच्या पोटी, त्या शानच्या खातीर आपण या ठिकाणी प्रेम देण्यास आलेले आहेत. या आपल्या लाडक्या एवन जोडीला इथे निर्णय आला. आधी पाहूया, आपण सांगूया. सेफ आहे सर. एवन जोडी, एकदा टाळ्या वाजवा. एवन जोडी म्हणजे कोण?
संजयजी शिंदे साहेब आणि मयुरीजी लाड साहेब मित्रांनो, ज्यांनी निर्माण केल्या अनेक सुखद वास्तू, आनंद वास्तू, तब्बल त्यांचं नवीन एक प्रोजेक्ट सुरू झालंय 16 एकरमध्ये 50 प्लॉट 50 स्क्वेअर फूटचं प्लॉट आणि त्यामध्ये डिलिशियस बंगलोचं प्रोजेक्ट आपल्या डोळ्यासमोर त्यांनी निर्माण करायचं धाडस केलंय आणि त्याचं निर्माण सुरू आहे, वर्क इन प्रोग्रेस असं मी म्हणू शकतो. आणि जर विचार केला तर त्या प्रोजेक्टचं नाव आहे मँगो विलेज. आपण त्या प्रोजेक्टला भेट देऊ शकता. आणि मी तुम्हाला सांगतो की या प्रोजेक्टचे महत्त्वाचे हायलाईट असे आहेत की फुल्ली कंपाऊंडेड ऑल्स आहेत प्रोजेक्टला संपूर्णपणे. वीज सेवा, पाणी सेवा 24 तास त्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला मिळणार आहे आणि लक्झरियस ॲम्युनिटीज सुद्धा तुम्हाला प्राप्त होतील त्या प्रोजेक्टमध्ये. जो कोणी बंगला तिथे बुक करेल, इन्व्हेस्टमेंट करेल, त्या प्रत्येकाला तिथे डिलिशियस जीवन जगता येईल असं मँगो विलेज आपल्या भेटीस येणार आहे. त्याचं निर्माण करते आपली लाडकी A1 जोडी संजयजी शिंदे साहेब आणि मयुरीजी लाड साहेब यांचं ते प्रोजेक्ट आहे, तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे आणि आलंय ते. प्रोग्रेस आहे सुरू, वर्क इन प्रोग्रेस सुरू आहे आणि डांबरीकरण संपूर्ण रस्त्याचं सुद्धा तिथे होत आहे त्या प्रोजेक्टमध्ये. तर तुम्ही नक्कीच अवश्य या A1 जोडीच्या त्या वास्तूला, त्या मँगो विलेजला अवश्य भेट द्या, हे तुम्हाला मी विनंती करतोय. धन्यवाद. धन्यवाद मनोजजी. SS वॉरियर संघ आपल्याला विनंती असणार आहे की आपला 12वा खेळाडू आपण व्यासपीठावरती पाठवायचा आहे आणि ज्याला पूर्णपणे नावं माहिती आहेत असाच खेळाडू पाठवा. आणि अगदी मनोज सरांनी म्हटल्याप्रमाणे अतिशय सुकट वास्तू या ठिकाणी बांधताना आपल्याला ही A1 जोडी आपण पाहतोय. अर्थात मयुरेशजी आणि संजयजी यांची आपण जोडी पाहिलेली आहे आणि अगदी ज्याप्रमाणे ते सुखद वास्तू बांधतात त्याच प्रकारची सुखद स्पर्धा देखील आपल्या भेटीला आणलेली आहे. त्याबद्दल देखील त्यांचं कौतुक करायला हवंय. येस, यावेळेला मात्र उत्तुंग षटकार आलाय. 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या मात्र होतीये ती म्हणजे 15. एक जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. नवीन गोलंदाजी मार्कवरती चेतन तैनात होतोय आणि चलामीर जोडी मात्र प्रसाद आणि सूरज. येस, यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू येतोय वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षकांच्या भेटीला 4 धावा मिळतायत. चौकार. काय तसे जबरदस्त. देशमुख सर, जर आपण मँगो व्हॅलीचा विचार जर अजून केला तर 24/7 ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय मिळणार आहे त्या इन्व्हेस्टरला, त्या बंगलोमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला जो बुक करेल. तसेच फायबर ऑप्टिक वायफाय कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. कॉम्प्रेसिव्ह CCTV सर्व्हिलन्स म्हणजे पूर्ण CCTV कव्हरेज असणार आहे संपूर्ण प्रोजेक्टमध्ये 16 एकरमध्ये. आणि ग्रँड ॲक्सेस पूर्णपणे त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एंट्री गेटवरती सुद्धा तुम्हाला शुश्रूषक पाहायला मिळणार आहे, डिलिशियस. तसे क्लास 1 रोड ही सेवा म्हणजे स्ट्रीट जो विचार केला मी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण डांबरीकरण असं लक्झरी प्रोजेक्ट आपल्या भेटीस येणार आहे. ते म्हणजे मँगो विलेज फ्रॉम A1 जोडी संजयजी शिंदे सर आणि मयुरीजी लाड सर. धन्यवाद. येस, 24/7 वॉटर सप्लायर आपल्याला या सुविधेमध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र या क्षणाला 24/7 गेले 2 दिवस आपल्याला आनंद मात्र देत आहेत क्रिकेटच्या मैदानामध्ये हीच A1 जोडी. त्यामुळे निश्चित रूपाने आपण पाहतोय तर मयुरेशजी आणि संजयजी यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पुन्हा एकदा आपण वळतोय चालू असलेल्या सामन्याकडे. अर्थात 19 धावा धावफलकावरती. येस, यावेळेला मात्र शफल केलाय. चेंडूला ओळखलंय, चेंडूला पाठवलाय डीप थर्डमॅनच्या दिशेने. 2 बाउंड सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय. चौकार. काय जबरदस्त फटका घेतलाय. वाह मनोज सर, खरं तर फलंदाजाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. येस, यावेळेला मात्र रिव्ह्यू घेतला जातोय की आपण फलंदाज जो शफल झालाय बॅकफुटला आलाय तो लाईनपेक्षा जास्त आलाय का, लाईन क्रॉस केले का, यासाठी हा रिव्ह्यू घेतला जाईल. अतिशय भव्य दिव्य आयोजन मयुरेशजी तुमच्या मार्फत आम्ही या ठिकाणी पाहतोय. आणि अर्थात रिव्ह्यूची सिस्टम देखील या स्पर्धेमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. साईप्रीत लाईव्ह या यूट्यूब वाहिनीकडून आपल्याला ही सुविधा पुरवली जाते. थर्ड अंपायर राज हे भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. येस, फेअर आहे. 4 धावा मिळणार आहेत. 2 बाउंड चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं निरीक्षण या ठिकाणी पंचांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑनफिल्ड पंच देखील आपण पाहतोय आणि त्यासोबतच थर्ड अंपायर यांच्या स्वरूपामध्ये राजजी ठाकरे यांचा देखील
आपण कौशल्य या ठिकाणी पाहतोय. अतिशय सुंदर रिव्ह्यू या ठिकाणी पाहतोय आपण. जसं यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. अगदी बॅटच्या कडेने चेंडू जाणारा यष्टीरक्षकाकडे कलेक्ट होतोय. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण चेतनची ओव्हर जर पाहिली तर 5 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केलेल्या आहेत. एस एस वॉरियर संघानं प्रथम नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि ज्या प्रकारची गोलंदाजी करताना हा संघ आपल्याला पाहतोय ना, यावेळेला मात्र पुन्हा एकदा शफल, खूप जास्त शफल. मात्र बॅट आणि बॉलचा यावेळेला संबंध होणार नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 23. एस एस वॉरियर संघ आपल्याला कळवण्यात येते की 2 ओव्हर कंप्लीट झालेल्या आहेत, तरी सुद्धा आपला 12वा खेळाडू हा कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेला नाहीये. त्याबद्दल तुम्हाला पेनल्टी लागवली जाणार आहे काही क्षणामध्ये. त्यामुळे लवकरात लवकर आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. येस, 2 ओव्हर होऊन गेलेले आहेत. त्यामुळे आयोजकांकडून आपल्याला 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. येस, यावेळी मात्र पंचांचा दंडित केलेला इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील एक नवीन उपक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर टेप बॉल ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 3 आणि जबाबदारीचे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज येणार आहे हे मात्र पाहण्यासारखं राहील. नवीन गोलंदाज सुयश पाहायला मिळणार आहे. अतिशय चांगले गोलंदाजीसाठी, भेदक गोलंदाजीसाठी संपूर्ण पेण विभागामध्ये ज्या खेळाडूची ओळख आहे तोच सुयश पुन्हा एकदा टेप बॉल ओव्हरमध्ये सामना करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर टेप बॉल म्हटलं की एक मोठं आव्हान आहे. कारण या बॉलची एक बाजू स्मूथ पाहायला मिळते तर एक बाजू रफ असते. त्यामुळे चेंडू प्रचंड प्रमाणामध्ये स्विंग होताना पाहायला मिळतो. यामागे देखील एक फिजिक्स आहे. अनेकदा आपण म्हणतो की येस, यावेळेला मी देखील मोठा फटका येतोय. चेंडूचा लॉंग लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार येतोय. 4 नी धावसंख्या वाढतीये. धावसंख्या मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे ती म्हणजे 27. काय जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. तब्बल तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये देखील अजून देखील सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. आणि संदीप सर, आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्रसाद पाटील अजून देखील मैदानावरती आहे. जणू काही तंबू ठोकून बसलेला आहे. आणि जर काय प्रसाद पाटील असाच 5व्या ओव्हरपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला ना तर निश्चित रूपाने एक मोठा आकडा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळेल. येस, यावेळेला मात्र बॅटची लिडिंग एज घेतली. यष्टीरक्षक यांचे एफर्ट्स पाहायला मिळाले, मात्र त्या एफर्ट्सला पूर्णत्व लाभलेलं नाहीये. अर्थात काय तर एक चुरटी धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि मनोज सरांनी काही क्षणापूर्वी वर्णन केलं होतं बॅकअपचं. तोच बॅकअप, तीच गोष्ट पुन्हा एकदा आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मग ते आयुष्य असेल किंवा क्रिकेटचं मैदान असेल, बॅकअप असणं गरजेचं आहे. प्लॅन बी असणं गरजेचं आहे. राजाशिव छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील प्रत्येक लढाई करताना बॅकअप प्लॅन ठेवलेला होता. आणि त्याच बुद्धिचातुर्यावरती त्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं ज्याच्यामध्ये आज आपण सर्वजण सुखाने नांदतोय. आणि अर्थात तीच बॅकअप, तीच राजाशिव छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि शिकवण याचा आज आपण कित्येक शतकां देखील नंतर पालन करतोय. येस, यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी शेजारून चेंडू कट होऊन जाईल. यष्टीरक्षकाकडे कोणती चूक होणार नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय प्रसाद पाटील. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. मोठ्या फटकेबाजीसाठी संपूर्ण पेण विभागामध्ये ओळख आहे. तोच प्रसाद पाटील आज मात्र तथास्तु डेव्हलपर्स या संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. मात्र पंचांचा दंडित केलेला इशारा. हात फैलावले जातील, जमिनीला समांतर हात होतील, अवांतर धाव मिळते.
आणि अवांतर धावेसहितच एकनी धावसंख्या सरसावते आणि धावसंख्या मात्र होतीये ती 29. एक चांगले षटक म्हणावं लागेल सुयशचं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, वेग, प्रचंड वेग पाहायला मिळाला. अगदी प्रसादला पूर्णपणे बीट केलाय आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. खऱ्या अर्थानं मनोज सर आपण पाहिलं तर या लीग स्टेजच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि त्यावेळेला धावा येत आहेत, मग त्या बॅटने येऊ किंवा लेग बायजने येऊ याला महत्व नाहीये, धावा येणं महत्वाचं आहे. आणि त्याच वेळेला गेम टॅक्टिक्स वापरताना आपल्याला प्रसाद आणि सूरज पाहायला मिळतोय. धावफलक चालू ठेवलेला आहे. निर्धाव चेंडू अतिशय कमी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, त्यामुळे त्यांचं देखील तेवढंच कौतुक आहे. येस, यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसतोय, सक्सेसफुल होतोय, चेंडू जाईल सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी चौकार. आणि हे काय, मैदानाच्या आतमध्ये अतिशय आगळी वेगळी शैली, अर्थात काय तर 99 सरकार, 99 सरकार आपल्याला माधवजी ठाकरे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक अनोखी शैली आहे. ठाणे शहापूर मधून बिलॉंग करतात. MR अंपायरिंग पॅनलचे सर्व आहेत. टेप बॉल पुरवायचा आहे. अगदी मी सांगितल्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आपण अनेक जबरदस्त या ठिकाणी आयोजन पाहतोय. मग आजच्या दिवसामध्ये तब्बल 4 समालोचक पाहिले, एक उत्कृष्ट दर्जाचं अंपायरिंग पॅनल देखील पाहिलं. आणि अंपायरिंग पॅनल बद्दल सांगायचं काय तर MR पॅनल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, मग ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतोय 99 सरकार, माधवजी ठाकरे हे मुख्य पंचांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांचेच पुत्र राज ठाकरे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात एक मुंबई क्रिकेट असोसिएशनची एक ऐतिहासिक जोडी आहे आणि ज्या जोडीनं संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव पोचवलंय, ती जोडी आपल्याला या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, येस, क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, जर्सी क्रमांक 45 पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या समवेतच आपण माफ करा, लेग अंपायर विजयजी जगताप यांना देखील पाहतोय. अगदी तिन्हीला पंचांनी गेल्या 2 दिवसापासून हे भव्य दिव्य सामने चालू आहेत. कोणत्याही खेळाडूवरती, कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची पूर्णपणे खात्री आणि या ठिकाणी काळजी घेताना आपल्याला तिन्हीले पंच या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि निश्चित रूपाने येणाऱ्या मॅचेसमध्ये देखील आता हळूहळू आमचे माधवजी देखील चार्जअप होत आहेत. धावसंख्या मात्र पाहायला मिळते 34. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि बिनबाद 34 धावसंख्या पाहायला मिळते. बघा, प्रेक्षकांना एक विनंती आहे की जर कोणाला ज्युपिटर गाडीची चावी मिळाली आहे तर कृपया व्यासपीठावरती आपण आणून द्यायची आहे. ज्युपिटर गाडीची चावी हरवलेली आहे, कोणाला मिळाली किंवा कोणाच्या निदर्शनास आली तर कृपया व्यासपीठावरती आपण आणून द्यायची, एक कळकळीची विनंती आहे. आणि येस, आता मात्र गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज, वैयक्तिक पहिलं, माफ करा वैयक्तिक दुसरं आणि त्यासोबतच संघासाठी 4थं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तोच रमाकांत, तोच दरारा घेऊन, तोच वेग घेऊन गोलंदाजी मार्कवर. यस, यावेळी मात्र शफल करून खेळण्याचा प्रयत्न, गेम टॅक्टिक्स वापरलाय, फिल्डर तैनात नाहीये, 4 धावा मिळतील, चौकार. काय जबरदस्त खेळ आपण पाहतोय मनोज सर. खरं तर आपण या डावकरी हाताचा फलंदाज अर्थात प्रसाद याची फलंदाजी पाहिली तर एक अतिशय चांगला खेळ, तंत्रशुद्ध खेळ आपण पाहतोय. ज्या दिशेला फिल्डर तैनात नाहीये त्या दिशेला मात्र जबरदस्त टेक्निकल क्रिकेट खेळतोय. आणि जो चेंडू मात्र टप्प्यात येतोय ना, त्या चेंडूला अगदी सीमारेषेच्या बाहेर पाठवताना आपल्याला प्रसाद पाहायला मिळालाय. 1 षटकार आणि 2 चौकारांच्या बळावरती आतापर्यंत, माफ करा 3 चौकारांच्या बळावरती आतापर्यंत आपण पाहिलं तर 19 धावा वैयक्तिक कुठलेल्या आहेत. आणि अजून देखील या सामन्यातील 11 चेंडू बाकी आहेत. त्यामुळे कशा प्रकारची खेळी करेल प्रसाद, मैदानाच्या आतमध्ये थांबेल का, आणि जर काय प्रसाद आतमध्ये थांबला तर किती धावसंख्येचा पाठलाग करेल
हे मात्र पाहण्यासारखं राहील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शपल, पुन्हा एकदा मोठा फटका, स्मॅश केलाय, आक्रमण केलंय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी येतोय. खणखणीत चौकार. काय फटका मारलाय, काय नजाकत दाखवले. आधीच्या चेंडूवरती टेक्निकल गेम, पुढच्या चेंडूवरती मात्र अगदी आपल्या मनगटांची ताकद दाखवताना आपल्याला मैदानाच्या आत प्रसाद पाहायला मिळतोय. काय जबरदस्त खेळ आहे. खरं तर आपण आमचे गुणलेखक मित्र संदीप सर आम्हाला कळवतायत रमाकांची ही आपण ओव्हर पाहिली तर पहिल्या चेंडूवरती 4, 4 एके 4, 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12 होईल का? तिसरा देखील चौकार येईल का? हे मात्र पाहण्यासारखं राहील. काय खेळ खेळलाय. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय. यॉर्करचा चेंडू आपल्या ताफ्यातून बाहेर काढताना दिसतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट हिट खेळलाय. फिल्डर मात्र तैनात आहे. 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेशन होत आहे. अगदी सगळ्या प्रकारचा खेळ मनोज सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. म्हणजे आपण चौकार पाहतोय, त्यासोबतच षटकार देखील पाहतोय. मात्र दोन्हीले फलंदाज एकमेकांचा आदर देखील करतायत. ज्या ज्या वेळेला चेंडू चांगला आहे त्या त्या वेळेला सन्मान देऊन स्ट्राईक रोटेशन करतायत आणि स्ट्राईक रोटेशनला देखील खूप महत्व आहे. एक जबरदस्त खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी पाहायला मिळते 43. 43 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपण पाहतोय. अजून देखील तब्बल 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खरं तर आजच्या दिवसातील आपण सामने पाहिले तर 43 धावसंख्या 3.3 षटकांमध्ये एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. कारण प्रत्येक मॅच आपल्या इथे जवळपास लो स्कोरिंग मॅच झालेली आहे आणि त्याच वेळेला जर काही आपण अजून देखील 9 चेंडू बाकी आहे, 43 धावसंख्या असेल तर फलंदाजीचं कौतुक आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची संपर्क होणार नाही आणि त्यासोबतच बाईच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा 1 धाव येईल. धाव फलक धावतं राहिलेला आहे. हरकत नाहीये. बॅट कट जरी नसला तरी सुद्धा सांघिक धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 44 वरती. काय जबरदस्त गोलंदाजी केले रमाकांतची. आपण जर काय पहिली ओव्हर पाहिली तर पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरतोय. मात्र कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करताना दिसेल. कारण संपूर्ण पेड विभागामध्ये या गोलंदाजाची भेदक गोलंदाजीसाठी ओळख आहे आणि तीच ओळख तो मैदानाच्या आतमध्ये दाखवणार. पुढचा चेंडू येस, यावेळेला मात्र पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू ऑन साइडला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स होतील का? येस, 2 धावा पाहायला मिळतील. अगदी हरणाचा वेग आणि चित्त्याची चपळाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही धावसंख्या सरसावेल. धावसंख्या मात्र होतीये ती 46. 46 धावा आणि सांगायचं आणि कौतुक करायचं काय तर अजून देखील सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि प्रामुख्यानं प्रसाद पाटील अजून देखील मैदानाच्या आतमध्ये तंबू टोकून बसलेला आहे. त्यामुळे डेथ ओव्हरमध्ये हाणामारी करणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही. या वेळेला मोठा फटका. इट्स अ फॅन्टास्टिक शॉट आउट ऑफ द पार्क. क्लासिकल शॉट येतोय 6 धावांसाठी. षटकार. काय फटका खेळलाय. अगदी ज्या वेळेला चौकारांची बरसात चालू होती त्याच वेळेला मात्र संयमाचा बांध फोडणारा या ठिकाणी षटकार येतोय आणि अर्थात ज्या प्रकारचा उत्तुंग षटकार पाहिला ना त्याला देखील संजयजी शिंदे यांच्याकडून जबरदस्त एक रोख 1000 रुपयांचं पारितोषिक येताना या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि त्यासोबतच मयुरेशजी यांनी देखील सांगितल्याप्रमाणे प्रत्येक षटकाराला या सामन्यामध्ये 500 रुपयांचं बक्षीस आहे. काय जबरदस्त खेळ खेळला जातोय. बघा, मी अगदी या ओव्हरच्या सुरुवातीला म्हटलं होतं पहिल्या 2 चेंडूंवरती 8 धावा आल्या होत्या. त्यावेळेला म्हटलं होतं 4 एके 4, 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12 होईल का? मात्र समीकरण काहीच चेंज झालं. रमाकांतनी पहिली ओव्हर टाकली, धावा दिल्या होत्या 9. वैयक्तिक दुसरं षटक टाकलं. या वेळेला मात्र 9 एके 9, 9 दुने 18. 18 धावा दिलेल्या आहेत. तब्बल 27 धावा खर्च केल्यात आणि विकेट मात्र या वेळेला मिळालेली नाहीये. 12 चेंडूंमध्ये 27 धावा खर्च केल्यात. एक निराशजनक गोलंदाजी आपण म्हणू शकतोय, पण हरकत नाहीये. या संघाकडे अजून देखील मोठी बॉलिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळाली. त्यांनी सातत्याने चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये दाखवले आणि आता मात्र स्लॉगिंग ओव्हर आपल्या भेटीला येते. हाणामारीचं षटक. या हाणामारीच्या षटकामध्ये जोखमीच्या ओव्हरमध्ये कोणावरती जबाबदारी दिली जाईल? जर्सी क्रमांक 63
गोलंदाजी मार्क वरती दाखल. सुमित आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. डेथ ओव्हरचा पहिला चेंडू, हाणामारीचं षटक आहे. हाणामारी होईल का? येस, हाणामारी होतीये, पण अलॉंग द कार्पेट शॉटच्या स्वरूपामध्ये. कारण एक धाव मात्र मिळणार आहे. आणि अगदी डेथ ओव्हर मध्ये ज्या क्षणाची वाट आपण बघतोय, तोच प्रसाद पाटील, तोच डावखुऱ्या हाताचा फलंदाज, खऱ्या अर्थानं क्रिस गेल आपण म्हणू शकतोय विभागातील, तोच प्रसाद पाटील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. कशा प्रकारची फलंदाजी करेल? 5 चेंडू अजून देखील बाकी आहेत. काय जबरदस्त खेळ खेळलाय त्याने आतापर्यंत, आणि तोच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. याचा फिल्डिंग शफल केली जाईल, फिल्डिंग शफल केली जाते. याचा अर्थ कौतुक करावं लागेल त्या फलंदाजांचं, कारण त्यांचा खेळ अशा प्रकारचा आहे की प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपली फिल्डिंग पोझिशन चेंज करावी लागते. त्याचा अर्थ काय? तर एक तो दरारा त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि होय, तो दरारा निर्माण केलाय, पण तो पुन्हा दाखवावा लागेल. होय, दाखवावा लागेल, आणि तो दाखवलाय, कारण चेंडू येतोय प्रेक्षकांच्या भेटीला 6 धावांसाठी. षटकार आणि पंचांचं निरीक्षण अचूक. 9 आणि त्यासोबतच 6 धावा. यस देशमुख सर, दरम्यान आपल्या अव्हेंजर संघाचे संघमालक अथर्व सावंत यांचे वडील सन्माननीय दिनेशजी सावंत साहेबांचं आगमन झालंय. दिनेशजी सावंत साहेब, आपण या. आम्ही आपल्याला पाहतोय, आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. वेलकम. सन्माननीय अथर्व सावंत साहेबांचे पितामह दिनेशजी सावंत साहेब आपल्यामध्ये येत असताना. बघा, ऑन फील्ड डिसिजन आपल्याला मानावं लागणार आहे, कारण आपण सांगितलं होतं की लाईन दिसत नाहीये. येस, नो चेंडू दिलेला आहे. आणि पंचांचं देखील या ठिकाणी हेलिकॉप्टर मैदानामध्ये फिरतंय. उघडा डोळे बघा नीट. चेंडू आहे, फ्री हिट. फ्री हिटचा वापर करेल का? चेंडूने हाईट गाठले, अंतर गाठेल का? नाही, अंतर गाठलं नसलं तरी सुद्धा फिल्डर चूक करेल. आणि पुन्हा एकदा यावेळेला मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, आणि एक धाव मात्र या ठिकाणी येते. आणि एकाने धावसंख्या वाढेल, माफ करा, दोन्ही धावसंख्या वाढते. 62 ही धावसंख्या पाहायला मिळते. आणि अर्थात पुढच्या मॅचचा टॉस देखील आपण या ठिकाणी करून घेतोय. पुढचा खेळला जाणारा सामना काय जबरदस्त फटका खेळण्याचा माणूस होता, मात्र त्याच वेळेला चेंडूने हाईट गाठली, मात्र अंतर गाठता आलं नाही. आणि अर्थात काय तर केवळ 2 धावा ऍड होत आहेत. यस, पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा प्रसाद. प्रसाद आलाय, आणि प्रसादने ज्याप्रमाणे चेंडू आला त्याप्रमाणे चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तेवढ्यात अगदी लॉंगॉनचा फिल्डर तैनात होता. चांगली धाव घेतली स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेनं, आणि अर्थात संघासाठी धावा देखील वाचवल्यात. एक नक्कीच कौतुक करावं लागेल. एक चांगलं फिटनेसचं प्रदर्शन करताना अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय, जर्सी क्रमांक 55. हे सगळ्यांना खुश करून सोडलेलं आहे, कारण संघासाठी धावा वाचवल्यात. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक यांच्याकडून चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल, आणि चेंडू मात्र निर्धाव येतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाते, पण प्रसादकडे तेवढी क्षमता आहे की पुढचे 2 चेंडूंमध्ये अगदी 10 असतील, 12 असतील, 6 असतील, कित्येक धावा जोडण्याची क्षमता त्याच्यामध्ये तो स्वतः बाळगतोय. मात्र त्याच वेळेला कौतुक करावं लागेल ते सुमितचं. 4 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च केल्यात.
अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कशा प्रकारचा खेळ ठरेल हे मात्र पाहण्यासारखं राहील. येस, या वेळेला मात्र इट्स अ ब्युटिफुल डिलिव्हरी. थेट यष्टींना मात्र उडवली जाते, बत्ती गुल केली जाते. येस, एलईडी लाईट्स पेटल्या जातील. तंबूचा आसरा मात्र या ठिकाणी घ्यावा लागतोय प्रसाद पाटीलला. एक वादळ्या खेळीचा अंत. प्रसाद पाटीलला तंबूचा आसरा घ्यावा लागतोय. धक्का क्रमांक 1. यश येते ते एस एस वॉरियर संघाला. मात्र यश जरी आला असलं तरी अतिशय लेट यश म्हणावं लागेल हे. कारण निश्चित रूपानं पाहिलं तर आतापर्यंत तब्बल 4.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय आणि प्रसाद पाटील मैदानाच्या आतमध्ये थांबला आणि त्याने तब्बल वैयक्तिक 39 धावांची तुफानी खेळी देखील केली. त्यामुळे यश जरी आणलं असेल तरी सुद्धा मात्र जरासं या ठिकाणी आणि शेवटच्या चेंडूवरती जर काही षटकार आला संकेतकडून तर 500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. अजितजी ठाकूर यांच्याकडून बक्षीस असणार आहे. आणि त्यासोबतच अमितजी ठाकूर यांना देखील मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. अमितजी ठाकूर यांची देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांना देखील मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. येस, यावेळेला मात्र पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू होता. येस, अगदी एफर्ट्स पाहायला मिळतात चेंडू अडवण्यासाठी. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, माफ करा तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि यावेळेला मात्र पंचांचा इशारा आपल्याला पाहावा लागेल. येस, थर्ड अंपायर यांची पुन्हा एकदा मदत घेतली जाईल. साईप्रीत लाईव्ह युट्यूब वाहिनीची मदत घेतली जाईल. थर्ड अंपायरच्या स्वरूपामध्ये आपण राजजी ठाकरे यांना पाहतोय. येस येस, मॅच क्रमांक 8 असणाऱ्या आपल्या भेटीला येणारा सामना येतोय. तो म्हणजे वीर मराठा विरुद्ध अव्हेंजर्स यांच्यामध्ये हा सामना होईल. तरी दोन्हीला संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची प्रयत्न केला गेला होता. थर्ड अंपायर आपण चेक केला होता आणि 3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धावा ऍड होतील. 3 ने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होतीये 66 धावांचा पल्ला मात्र या ठिकाणी 67 धावा या ठिकाणी. येस, कितीला 68 ला 68 धावांना या ठिकाणी आव्हान असणार आहे. येस, प्रथमेश दादा पोटपुडे यांचा देखील या ठिकाणी वाढदिवस आहे. त्यांचा देखील आपण सेलिब्रेट करतोय. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण या ठिकाणी देतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे युवा नेते आहेत. राजकीय क्षेत्रातून बिलॉंग करतात आणि अर्थात समाज कल्याणासाठी आणि समाजसेवेसाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी विलीन केलेलं आहे.
त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. अव्हेंजर्स संघ आपला कर्णधार आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती पाठवायचा आहे. अव्हेंजर्स संघ प्रेक्षक आपण इथे वाढदिवस साजरा होताना पाहतोय. सन्माननीय उबाटा गटाचे एक फार मोठं नेतृत्व करणारे प्रथमेजी साहेब यांचा हा बर्थडे सोहळा आपण इथे पार पाडलाय. टाळ्यांचा गजर केला, फटाक्याची आतिषबाजी केलेली आहे. प्रथमेजी तुम जिओ हजारो साल, तुम्हारे साल के दिन हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू. आणि तो बर्थडेचा सोहळा आपण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये साजरा केलेला आहे. उळ्या मैदानाकडे जिथे सामन्याला सुरुवात होईल. पंचांचा ग्रीन सिग्नल इथे आलाय, म्हणजेच काय सामन्याला सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं, संघाकडून पहिलं षटक प्रसाद पाटीलला आपण पाहतोय. चेतन गैरेत, त्याच्या सोबतीला निलेशला आपण पाहतोय. ओहो, यावेळेस पहिलाच बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. 11च्या 11 खेळाडूने डोक्यावरती हात लावलेत. म्हणजे पाहणा या विकेटचं महत्व काय होतं हे माहिती आहे इथे प्रसादला. त्यामुळे पहिल्याच बॉलवर स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. डॉट येतोय, पहिला बॉल डॉट आलाय. 68 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. एका बाजूने जर आपण पाहिलं तर टीम खेळतीये, ततस्तु डेव्हलपर्स. कॅच बराच वेळ हवेमध्ये होता, चेंडू त्याबद्दल जर पाहिलं तर विकेट किपर चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये. सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलकेचा श्री गणेश होतोय. येस, थँक्यू. येस सर, आपण नवीन सामन्याचा टॉस करणार आहोत. वीर मराठा जोये कॅप्टन आणि अव्हेंजर संघाचा कॅप्टन दोघांनी यायचे टॉस बॉक्स मध्ये. अव्हेंजरचा येणं बाकी आहे. वीर मराठा जोयेचा कॅप्टन आलेला आहे. कृपया अव्हेंजरचा कॅप्टन आपण त्वरित यावं. येस, थँक्यू. सिंगल आली आहे आणि मग या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावेचा श्री गणेश झालाय. बॅटर चेतनचं देखील इथं अकाउंट ओपन झालंय. निलेश स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. समोर जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर प्रसाद पाटीलला आपण पाहतोय. आज प्रसाद पाटीलची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये आणि 68 धावांचा पाठलाग तिथे करत असताना आपण पाहतोय. या टुर्नामेंट मध्ये 119 सिक्सेस लागलेत, 118 फोर्स लागलेत. ओ हो हो, यावेळेस दांडी 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 गुल. फलंदाज बाद, गोल्डन डकचा शिकार. पहिला धक्का इथे लागलाय. नक्कीच तथास्तु डेव्हलपर्स
सन्माननीय सचिन शिंदे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज या विकेटसाठी ते जाहीर झालंय. प्रसाद पाटील गोलंदाजी मार्कवर दांडी इथे गोल केली जाते. धक्का क्रमांक पहिला 1 या धाव संख्येवर पाहायला मिळालाय. निलेश इथे बाद झालाय. धक्का क्रमांक पहिला इथे बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत. अवेंजर टीमचा हॅलो. कॅप्टन विनंती असेल आपण लगेच यायचंय. रोहित म्हात्रे कॅप्टन ऑफ अव्हेंजर्स त्वरित या. अक्षय न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. बॅटची कट तदनंतर मात्र बॅक टू बॅक दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर पडतेल. नक्कीच यावेळेस तथास्तु डेव्हलपर्स सन्माननीय सचिन शिंदे साहेबांकडून या विकेटसाठी देखील 500 रुपये म्हणजेच काय फलंदाज प्रसाद पाटील 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झालाय. बॅक टू बॅक 2 विकेट इथे मिळवल्यात. गोलंदाज प्रसाद पाटीलने खूप चांगली गोलंदाजी करतोय. हॅलो, त्वरित या रोहित म्हात्रे कॅप्टन ऑफ अव्हेंजर्स. आपल्याला विकेट ब्रेक मिळालाय. आपण टॉस करून घेऊया लगेच. तुमच्या सामन्याचा सामना क्रमांक 8 असणार आहे तो या आपल्या रेग्युलर शेड्यूल मधला. न्यू बॅटर मैदानामध्ये धीरज गरत विकेट हॅट्रिक ऑन असेल. प्रसाद पाटील गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विकेट हॅट्रिक येईल का? कारण की जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 विकेट आली आहेत आणि मग तिसरी देखील येईल का? या मॅचचा आनंद घेत असताना आमचे सर्वच प्रेक्षक तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. 2 विकेट गेल्यात बॅक टू बॅक विकेट. 68 पाठलाग करायचं होतं. प्रसाद पाटील या मॅच मध्ये पूर्णपणे आग उगतोय मैदानामध्ये. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग पाहिली आणि आता मात्र या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना ऑन हॅट्रिक आहे. सलगची तिसरी विकेट येईल का? धीरज स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय. वेग वेग आणि वेग पाहायला मिळाला. भन्नाट वेग सरळ विकेट किपर कडे जातोय आणि मग जर पाहिलं तर डॉट बॉल आलाय. आणखीन एक डॉट बॉल. फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे. जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव आली आहे. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. खूप चांगली गोलंदाजी केली आहे प्रसाद पाटील. या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय. जिथे नवीन फलंदाज धीरजला आपण पाहतोय डावपुऱ्याचा फलंदाज आहे आणि त्यांच्या समवेत खेळत असताना ओहो पुन्हा भन्नाट वेगामध्ये शरीराचा वेध घेतला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्नच होत नाहीये ना. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. अफलातून गोलंदाजी केली आहे. फक्त 1च धाव खर्च केली आहे. टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली. 2 विकेट देखील मिळवल्या आणि आता मात्र जर पाहिलं तर SS वॉरियर्स टीमला करायचे आहेत इथून. ओके थँक्यू. 24 बॉल मध्ये 67 धावा. Yes, sir. रोहितजी शेडगे साहेब आपल्या उपस्थित आहेत, ज्याच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. नवीन सामन्याचा प्रेक्षकांनो सामना असेल वीर मराठा झोया विरुद्ध अव्हेंजर्स. दोन्ही कॅप्टन आपल्या समोर आणि करतात टॉस रोहित सर. काटा कॉल रोहितचा. छापा आला तो या ठिकाणी वीर मराठे झोयेचा. बॉलिंगचा निर्णय. टॉस जिंकला वीर मराठे झोईस या कॅप्टनने आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. येस, ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. येस थँक्यू सर. उड्या मैदानाकडे आता मात्र ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक. आयुष येत आहेत. आयुष ठाकूरचा पहिलाच बॉल पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाली असती तर वेगळं चित्र निर्माण झालं असतं, परंतु इथे सिंगलने धावफलक 1 निवाडेल म्हणजेच काय 2 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा. उड्या मैदानाकडे जिथे सिंगल आली आणि सिंगलच्या मध्ये धावफलक 2 या आकड्यावर आपण पाहतोय ना. आणि मग
आयुष ठाकूर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत पुन्हा एकदा. ओहो, यावेळेस आडव्या बॅटने अपाम पूल केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने फेकी करतील. फक्त सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 3 या आकड्यावर आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली आहे मी तर म्हणेल. सतस्तू डेव्हलपर्स टीमची 68 धावांचा पाठलाग पहिल्या इनिंग मध्ये टार्गेट इथे सेट केलं आणि आता मात्र पाठलाग करत असताना गोलंदाजी भरपूर चांगली झाली आहे. यावेळेस गॅप पॉइंट गल्लीमधून चेंडू चाललाय. दन 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 करत सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. गॅप शोधण्याचं काम इथे केलं बॅटरने. आपण पाहू शकाल साई स्प्रीत लाईव्ह आमच्या चॅनलवर. आउटसाइड द ऑफ स्टंप गॅप शोधायचा होता. पॉइंट गल्लीमधून चेंडू भरपूर वेगाने चाललाय. चौकार देखील आला आणि या 4 ने धावफलक पुढे जाईल 7 या आकड्यावर. पुन्हा एकदा तेच चित्र. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल केलाय. आणखीन एक चेंडू पॉइंटच्या गळीमधून. आणखीन एक सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. खूप चांगला फटका पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळालाय. यावेळेस जर पाहिलं तर लाईन थोडीशी शॉर्ट ऑफ लेनची आहे आणि मग आणखीन एक चौकार ठोकला जातोय आणि धावफलक 4 निवाडेल 11 या आकड्यावर. 2 बाद 11 धावा या ओव्हरमध्ये धावा येत आहेत. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त सिंगल होती म्हणजेच काही एकच धाव खर्च केली होती. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त सिंगल घेतली आहे आणि या सिंगलच्या मध्ये धावफलक पुढे जाईल. धावफलक जर पाहिलं तर 12 या आकड्यावर आपण पाहतोय. आयुष गोलंदाजी मार्कवरती आलेत आणि अद्याप 5 चेंडूचा खेळ त्यांनी केला आणि 11 धावा खर्च केल्यात परंतु विकेट मिळाली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट 1 धाव. प्रसाद पाटीलचं ते ओव्हर ते षटक. या ओव्हरमध्ये 11 खर्च केल्यात. या टुर्नामेंटमध्ये तब्बल 119 षटकार लागलेत. ओहो, यावेळेस मोठा फटका आडवा बॅटने बॅकवर्ड स्कोअर लेगला चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. एक मोठा धमाका षटकार येतोय आणि त्याचबरोबर ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हर नंतर धाव फलकावर धावा लागल्या 18 धावा. म्हणजेच काय आता षटक क्रमांक 3 टेप बॉल ओव्हर असेल. 120 चौकार लागलेत या स्पर्धेमध्ये. 120 षटकार लागलेत. म्हणजे पहा ना को इन्सिडेंट आपण पाहू शकाल. लेवल आहे चौकार षटकारांची लेवल झाली आहे. A1 जोडी जशी आपण पाहतोय ना तसेच इथे षटकार चौकारांची देखील जोडी पाहायला मिळाली. चौकार देखील 120 लागलेत. षटकार देखील 120 लागलेत या टुर्नामेंटमध्ये अजूनपर्यंत तरी. आणि मग हेच इथे दाखवलं जाते आमच्या स्क्रीनवर साई प्रीत लाईव्ह माध्यमातून. टेप बॉल ओव्हर असेल. ओव्हर नंबर 3. 18 चेंडू आणि 50 धावा टेप बॉल ओव्हर हे सांगितलं जाते आमचे ऑफिशियल अंपायर कडून. 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 50 धाव्यांची गरज. आशीर्वाद ठाकूर आपल्या संघासाठी आशीर्वाद घेऊन येतील का हा देखील प्रश्नचिन्ह उभा राहिला ना. 18 मध्ये 50 डिपेंड करायच्यात. ओहो, यावेळेस दांडी 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 गुल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. ज्या खेळाडूकडे आशा होती असं वाटलं होतं की हा खेळाडू धावा बनवेल तो खेळाडू इथे बाद झालाय. म्हणजेच काय चेतन देखील तंबूच्या आसरा परतलाय. आणि मग जर पाहिलं तर या विकेटसाठी सन्माननीय आमचे या स्पर्धेचे मुख्य घटक म्हणजेच काय तू डेव्हलपर्स खऱ्या अर्थाने संजय शिंदे साहेबांकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाज आशीर्वाद देखील असेल कारण की आपल्या टीमसाठी आशीर्वाद घेऊन आलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट. दांडी गोल केली आहे. नो बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत. सुयश नो बॅटर मैदानामध्ये एंटर होत आहेत. सुयश भट आयोजक आमचे मुख्य आयोजक आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहेत. सुयश भटला आपण पाहतोय. ओहो, बॅट फिरली आहे. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. टेप बॉल ओव्हर आहे. मग कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल.
आक्रमकता दाखवायचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती होतं. सुयश भट स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. आज सुयश भटचं नक्कीच कौतुक करेल. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये गरज लागली ॲज अ ऑफिशियल देखील पाहायला मिळाले. सूत्रसंचालन करताना देखील आपण पाहिलं आणि या मैदानामध्ये कोणत्या गोष्टीची कमीच जाणून दिलेली नाहीये असे आमचे आयोजक. सुयश भट यांना आपण पाहतोय. चेंडू चालला लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येत आहेत. सिंगल घेतली जाईल आणि या सिंगल बरोबरच स्ट्राईक रोटेट होतीये. धावफलक 1 नि वाढेल. 19 या आकड्यावर 3 बाद 19 धावा अद्याप धावफलकावर लागल्यात. डावकुऱ्याचा फलंदाज आता मात्र क्षेत्ररक्षक प्रसाद पाटील सजवत असताना आपण पाहू शकाल. लॉंग ऑफला स्वतः उभे आहेत. मिडॉन आतमध्ये घेतलाय. तदनंतर काऊ कॉर्नर, एक मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला एक एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग इथे पाहू शकाल आणि स्वतः कॅप्टन प्रसाद पाटीलला आपण लॉंग ऑफला पाहतोय. कारण की डावकुऱ्याचा फलंदाज धीरजला आपण पाहतोय ना, ज्याने 4 चेंडूमध्ये अद्याप 7 धावांचा सामना इथे केलाय. तोच खेळाडू इथे स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. परंतु आशीर्वाद गोलंदाजी मार्कवरती आहेत ना. सोडून दिलाय. लेग स्टंप पाहायला मिळेल. सोडून देणारा चेंडू पंच दंडित करतील. वाह, काय स्टाईल आहे. आमचे ऑफिशियल अंपायर अगदी या मॅच मध्ये प्रेक्षकांची मन जिंकून घेत असताना आगल्या वेगळ्या स्टाईलमध्ये डिसिजन देत असताना इथे वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा रन येते आणि एक्स्ट्रा बरोबरच धावफलक 20 या आकड्यावर. ओव्हर नंबर 3 चालू आहे. टेप बॉल ओव्हरचा खेळ इथे चालू आहे. बॅट फिरली आहे. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. स्विंग अँड मिस यासाठी हा चेंडू ओळखला जातो ना. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतो, कधी आतमध्ये कधी बाहेर, आणि तेच काम इथे आशीर्वाद करतोय. भरपूर चांगला खेळाडू आहे आशीर्वाद. नक्कीच पहिल्याच बॉलवर विकेट, डॉट बॉल, सिंगल, पुन्हा वाईड आणि आता मात्र डॉट बॉल येतोय. टेप बॉल ओव्हर चालू आहे मैदानामध्ये. शपल होऊन वाह, काय फटका सजवला. डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या बाहेर, लांबच लांब षटकार येतोय. अगदी सचिन रमेश तेंडुलकर स्टँडला इथे मान बंधना देणारा फटका होता. धीरजच्या बॅट मधून षटकार आल्याने 6 बरोबर धावफलक 26 या आकड्यावर. 26 लागलेत धावफलकावरती धावा. टेप बॉल मध्ये षटकार आला. जशी संधी मिळाली फिरून मारण्याचा प्रयत्न आणि शपल देखील झाले. ठोकलाय देखील षटकार. लाईन चांगली होती. आउटसाइड ऑफ स्टंप. फलंदाज शपल होण्याचा प्रयत्न जरूर करत होते, परंतु पंच आमच्याकडे वळतील. अगदी स्लो मोशन मध्ये कळवतायत की वाईट बॉल आहे. हो नक्कीच, मेरा नाम जोकर की काय असंच वाटू लागलं. इथे रिव्ह्यू घेतलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. वाईट साठी इथे प्रचार केला जाईल. आमचे ऑफिशियल अंपायर इथे आमच्या समवेत जुळतील. आपण पाहू शकाल साईप्रीतच्या युट्यूब वाहिनीवर. कारण की जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप छेडछाड करण्याचा प्रयत्न होता आणि मग शपल झाले होते खेळाडू. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. येस, रिव्ह्यू सक्सेसफुल. वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन इथे येईल. वाईट बॉल आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल आणि हे सांगितलं जातोय अनसक्सेसफुल. सॉरी, अनसक्सेसफुल. एक्स्ट्रा ओहो, यावेळेस काय फटका खेळलाय. बॉलिंग स्वीप पाहायला मिळाला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. धावबादची संधी होईल का, कारण का ताळमेळ नव्हतं, कॉलिंग नव्हती दोन्ही खेळाडूच्या मध्ये. लेझी थ्रो पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर 2 धावा इथे पळून देखील काढल्यात. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. नो मॅच लँडमध्ये चेंडू रावेल झाला आणि या 2 धावे बरोबरच धावफलक पुढे जाईल. 29 या आकड्यावर. 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 3 बाद 29 म्हणजेच काय, आता मात्र करायचे आहेत 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. 39 धावा अजूनही करायच्या आहेत. 12 चेंडू मध्ये 29 लागले आहेत असं मला म्हणायचं होतं. 3 ओव्हर नंतर 29 आणि आता मध्ये जर पाहिलं तर 12 मध्ये 39 करायचे आहेत. थोडं स्पीडअप करा विनंती असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालाय. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण थोडं स्पीडअप करा. अवेंजर टीम, आपल्या कॅप्टनला विनंती असेल की आपली प्लेइंग इलेव्हनची टीम
ची लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचवायची आहे प्लीज अव्हेंजर्स. हो नक्कीच क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगू आपण शकत नाहीत, कारण की 12 मध्ये 39 करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर आता मात्र वैयक्तिक दुसरं संघाकडून चौथं शतक गोलंदाजी मार्कवर प्रसाद पाटीलला आपण पाहतोय. ज्या प्रसाद पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त सिंगल घेतली, सिंगल धाव खर्च केली आणि आमची इवन जोडी आपण पाहू शकाल. अगदी या मॅचचा आनंद घेत असताना मयुरेश लाड असतील, त्याचबरोबर सचिन शिंदे या मॅचचा आनंद घेत आहेत. इवन जोडी या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सुयश भटला देखील खेळताना पाहतोय मुख्य आयोजक. हर्षद हर्षद हो यावेळेस समोर खेळलाय, लॉंग ऑफ क्लिअर केला जातोय, बेधडक हागे कडक येतोय षटकार. आमचे मुख्य आयोजक सुरेश भट यांच्या बॅट मधून षटकार आलाय. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाले. समोरचा बॉल समोरच उडवलाय ना, खूप चांगला फटका मॅच मध्ये रंगत आणत असताना पाहायला मिळालाय, कारण की मॅच संपलेली नाहीये याचं उदाहरण देत आहेत. खूप चांगला फटका इथे पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर, धाव फलक 6 वाढेल. 35 या आकड्यावर प्रसाद पाटील यांचं स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवर षटकार आडे. सुरेश भट, मी मागाशीच म्हटलं होतं की असा खेळाडू आहेत, या स्पर्धेमध्ये कोणत्याही गोष्टीची कमी त्यांनी जाणून दिली नाहीये. ऍज अ ऑफिशियल अंपायर, ऍज अ सूत्रसंचालक, ऍज अ कॉमेंटेटर, आणि मग कोणत्याही गोष्टीमध्ये जिथे कमी असेल तिथे आम्ही असे म्हणणारे आमचे सुरेश भटच्या बॅटमधून षटकार आलाय. मुख्य आयोजक आहेत सुरेश भट. सुयश भटला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस काय घडलंय मैदानामध्ये, एक मोठा फटका खेळायचा जरूर प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय आउटसाइड ऑफ स्टंप, वेगामध्ये स्विंग आणि मिस पाहायला मिळालाय. प्रसाद पाटील यासाठी ओळखला जातो. प्रत्येक चेंडू आगळं वेगळं टाकण्याची ताकद या खेळाडूकडे आहे, म्हणूनच पूर्ण रायगडभर या खेळाडूची चर्चा आहे. प्रसाद पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. मी चर्चा करत होतो प्रसाद पाटीलची, कारण की यावेळेस काय घडलंय, धावबादची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतं, परंतु इथे डायरेक्ट हिट झाली असती तर वेगळं चित्र निर्माण झालं असतं, परंतु सिंगल येते. बॅटची आतली कडा, विकेट किपर थोडेसे बीट झाले, परंतु फ्लाय स्लिपला बॅकअप मिळालं. विनंती असेल अव्हेंजर्स संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपला कॅप्टन रोहित तुम्हाला पुकारतोय, तर विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन त्यांना भेटायचं आहे. अव्हेंजर्सचे सर्व खेळाडू विनंती असेल, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज आपण मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन आपल्या कॅप्टनला भेटायचं आहे. उळ्या मैदानाकडे सिंगल आली आहे, सिंगलने धाव फलक 36 या आकड्यावर आपण पाहतोय. प्रसाद पाटीलचा नेक्स्ट बॉल, धीरज साठी लोवर, फुल टॉस, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, टिपतायत झेल. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट, आणखीन एक फलंदाज बाद. धीरज मैदानामध्ये आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता आणि तदनंतर मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक शेवटपर्यंत चेंडूवर नजरा ठेवली आणि तदनंतर मात्र झेल टिपला गेला आणि धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर परतलाय. बॅटर मैदानामध्ये इंटर होतील. सुमित पाटील बॅटर मैदानामध्ये इंटर होत आहेत. या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करत असताना
तथाच डेव्हलपर्स टीम खूप चांगली गोलंदाजी करते या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत करतायत आणि आता मात्र जर पाहिलं तर धावा करायच्या आहेत अजूनही 8 बॉलमध्ये 32 येणाऱ्या 8 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. स्विंग आणि मिस टप्पा पडला हलकासा बाहेर चेंडू जातोय सरळ विकेट किपरचा वेध घेतला जातोय डॉट बॉल आलाय. समीकरण पुन्हा बदललं 7 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. मॅच संपलेली नाहीये मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल परंतु कमबॅक कुणी केलंय तर गोलंदाज प्रसाद पाटीलने या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्येच मॅचचं समीकरण पाहायला मिळालं फक्त 1 धाव खर्च केली होती. पुन्हा एकदा ते चित्र यावेळेस विकेट किपर पीठ चेंडू लॉंग स्टॉपला चौकार आलाय बाईटच्या स्वरूपामध्ये आणि याचबरोबर ओव्हर नंबर 4चा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हर नंतर धावा लागल्या धाव फलकावर झाला किती 40 ना 40 धावा म्हणजेच काय आता मात्र 6 बॉल मध्ये करायच्यात 28. चला स्पीडअप करा 6 मध्ये अजून 28 करायचे आहेत. चेंडू चांगला होता परंतु विकेट किपर बीट झाले. लॉंग स्टॉपला चेंडू अलॉंग द कार्पेट चौकार आलाय. खऱ्या अर्थाने आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि मग या 4 बरोबर धाव फलक 40 या आकड्यावर 4 ओव्हर नंतर 4 बाद 40 आकडा पहा ना 4 ओव्हरचा खेळ 40 धावा 4 फलंदाज बाद. आता 6 मध्ये 28 करायचे आहेत. ओव्हर नंबर शेवटचा खेळ इथे बाकी आहे आणि मग गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाकडून शेवटचं षटक घेऊन येत आहेत अपकमिंग यंगस्टर सन्नी. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत आहेत. 6 मध्ये 28 धावा डिपेंड करायच्या आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सर्व मान्यवर आपण पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर साईप्रीत लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून. तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. माणसला देखील आपण पाहतोय शुगणेश आणि मग सर्वच मान्यवर या मॅचचा आनंद घेत असताना नक्कीच जर पाहिलं तर येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 28 करायचे 4 मोठे फटके लागवायचे आहेत. पहिलाच चेंडू खराब पाहायला मिळालाय. वेस्ट आहे बीमर काय घडलंय मैदानामध्ये नो बॉल फ्री हिट नेक्स्ट बॉल फ्री हिट. आता मात्र 6 मध्ये 27. मी म्हटलं होतं की 4 मोठे फटके म्हणजेच काय 4 षटकार 1 चौकाराची गरज आहे आणि पहिलाच बॉल इथे वेस्ट आहे पाहायला मिळाला. फ्रीटचा बॉल आहे फायदा घेईल का. अर्ध्या पिच मध्ये टप्पा होता परंतु फ्रीटचा बॉल होता डायरेक्ट हिटचा प्रयत्न. फ्रीटच्या बॉलवरती संधी होती परंतु मोठा फटका खेळता आला नाहीये. सिंगल येते आणि मग आता 5 मध्ये 26 करायचे आहेत. मॅच अजून संपलेली नाहीये. हे पहिले 2 चेंडू भरपूर निर्णायक असतील या मॅच मध्ये कारण की आता करायचे आहेत 5 मध्ये 26. इथे रिव्ह्यू घेतलाय ओव्हर स्टेप साठी. सर ओव्हर स्टेप साठी आहे ना अंपायर कॉल आहे बरोबर आहे इथे चेक केलं जातोय. बॅटिंग टीम सर इथे रिव्ह्यू आहे ओव्हर स्टेप साठी आणि इथे चेक केलं जाईल आमच्या वाहिनीवर. पहिला बॉल जर पाहिलं तर वेस्ट आहे बिमर आणि मग हे फ्रीटचा बॉल होतं
पहा ना, ऑन फील्ड डिसिजन जो असेल तो आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागेल. त्यामुळे हा चेंडू फेर असेल, म्हणजेच काय फक्त सिंगल येईल. नक्कीच इथे लाईन दिसत नाहीये. आम्ही वारंवार पुकार करत होतो की लाईन आपण आका. या मॅच नंतर लगेच आपण ते करायचंय काम. इथे सिंगल आली आहे. ऑन फील्ड डिसिजन विल बी फायनल डिसिजन असेल आणि आता 5 मध्ये 26 करायचे आहेत. 5 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज. चला सामना सुरुवात करायची लगेचच. सुरुवात करायला लगेच सामन्याला प्लीज. 5 मध्ये अजूनही 26 धाब्यांची गरज आहे. 5 चेंडू आणि 26 धाबा. क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही घडू शकतं. सनी गोलंदाजी मार्कवर. आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस जर पाहिलं तर शरीरापासून दूर, परंतु वाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे येते. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पुन्हा एकनी इथे रन ऍड होईल धाव फलकामध्ये. धाव फलक एकनी वाढतोय. रिव्ह्यू घेतलाय पुन्हा एकदा बॉलिंग करणाऱ्या टीमने. बॉलिंग करणाऱ्या टीमचा इथे रिव्ह्यू आहे व्हाईट साठी. पुन्हा आमचे ऑफिशियल अंपायर सज्ज झालेत, कारण की मॅच भरपूर क्रिटिकल कंडिशन वरती आले. यस, फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल ठरवला जातोय. दोन्ही टीमचे 12 मॅन देखील इथे आहेत. आणि आता मात्र 4 मध्ये 26 करायचे आहेत. 4 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज आहे. लाईन चांगली होती. आउटसाइड ऑफ स्टंप. जसा खेळाडू शफल झाले ना लगेचच थोडासा चेंडू बाहेर अडकला. चांगला चेंडू इथे पाहायला मिळालाय. 4 मध्ये आता करायच्या 26.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. 4 मध्ये 26 ची गरज आहे. ओहो, यावेळेस भरपूर चांगला चेंडू, उचली घेणारा चेंडू सरळ विकेट किपर कडे जातोय. डॉट बॉल पाहायला मिळालाय. 3 चेंडू आणि 26 धावांची गरज. तीन चेंडू आणि 26 करायचे आहेत. नीतू इथे आलाय. या मॅच आनंद घेतोय. तुझं देखील सहर्ष स्वागत आहे. फटका चांगला गॅप मध्ये चाललाय. वाह, फिल्डिंग काय केली आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत. कौतुकास्पद कामगिरी करत असताना चांगली फिल्डिंग इथे केली आहे. धावा वाचवल्या आहेत. फक्त सिंगल घेतली आहे. आणि आता मात्र जर पाहिलं तर 2 बॉल मध्ये करायचे आहेत 25. 2 चेंडू 25 धावा. परंतु खऱ्या अर्थाने प्रसाद पाटील यांचं कौतुक करेल. अफलातून गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त सिंगल धाव खर्च केली आणि तिथून मॅचचं पॉइंट, टर्निंग पॉइंटच ठरलं होतं ना. 30 षटक. 2 मध्ये 25 धाव्यांची गरज. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. वाह, पंच केलाय बॉलला. खूप चांगला फटका. षटकार आलाय सुयश भट यांच्या बॅट मधून. आणि आता मात्र शेवटचा बॉलचा खेळ इथे बाकी असेल. नक्कीच यावेळेस पाहू शकाल पुढे स्टेप आउट करून पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला. खूप चांगला फटका सुयश भट यांच्या बॅट मधून. आणि आता मात्र एका चेंडूचा खेळ इथे बाकी असेल आणि धावा करायच्या आहेत 19. 1 बॉल आणि 19 धावेची गरज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे खेळाय. पुल, हा पंप पुल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने फेकी करतोय आणि या सिंगल बरोबर सामना इथे जिंकलाय टीम. अर्थातच आपण पाहू शकाल तथास्तु डेव्हलपर्स टीम